नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मिडल ईस्टमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने इराणला जे 15 मुद्दे पाठवले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यापैकी पहिला आहे अणुनिर्बंधाशी संबंधित. त्याच्यामध्ये एकूण 5 पॉईंट दिलेले आहेत. त्यामधील पहिला पॉईंट आहे पूर्ण निःशस्त्रीकरण. इराणने आपली सध्याची सर्व अणुअस्त्रे क्षमता पूर्णपणे नष्ट करणे आवश्यक आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा आहे कायमस्वरूपी बंदी. अणुअस्त्रे कधीही विकसित किंवा प्राप्त करणार नाही याची कायदेशीर आणि कायमस्वरूपी वचन देणे दुसरा मुद्दा आहे. त्यानंतर युरेनियम संवर्धनावर बंदी. इराणच्या भूमीवर युरेनियम संवर्धनाची सर्व प्रक्रिया त्वरित थांबवणे. आता जे ॲटॉम बॉम्ब आहेत ते बनवण्यासाठी 90% प्युअर युरेनियम लागतं, पण आतापर्यंत इराणने 60% युरेनियम बनवलं आहे. तर हे सर्व पूर्णपणे बंद करणे किंवा थांबवणे. चौथा मुद्दा आहे साठा सुपूर्द करणे. इराणमधील सर्व संवर्धित युरेनियमचा साठा, जे की सुमारे 450 किलो एवढा आहे, ते EIA कडे सोपवणे. आता EIA चा फुल फॉर्म होतो इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे प्रकल्प बंद करणे. जसे की नास्तांग, इस्फहान, फोर्डो येथील अणुकेंद्रे कायमस्वरूपी बंद करणे. आता तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता, इथं आहे नास्तान केंद्र, त्यानंतर क्वाम आहे, इस्फहान आहे. ही सर्व केंद्रे बंद करणे हा पाचवा मुद्दा आहे. त्यानंतर देखरेख व तपासणी संबंधित काही मुद्दे आहेत. यामध्ये 6 आणि 7 हे 2 पॉईंट आहेत. IAEA ला पूर्ण प्रवेश म्हणजेच आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना इराणमधील कोणत्याही अणुसंबंधित ठिकाणाची कधीही तपासणी करण्याची परवानगी देणे. त्यानंतर 7वा मुद्दा आहे सतत देखरेख. सर्व उर्वरित संशोधन केंद्रावर 24 तास देखरेख उपकरणे बसवणे, जसे की कॅमेरा. त्यानंतर आहे प्रादेशिक आणि लष्करी सुरक्षितते संबंधित मुद्दे. 8वा मुद्दा आहे सशस्त्र गटांना मदत बंद करणे, जसे की हिजबुल्लाह, हमास, हुती यासारख्या गटांना मिळणारी जी आर्थिक मदत आहे ती बंद करणे. त्यांना दिले जाणारे प्रशिक्षण आणि शस्त्र पुरवठा पूर्णपणे थांबवणे. आता हे गट कुठले आहेत ते पाहूया. आता हिजबुल्ला हा गट लेबनान येथील आहे. हमास हा गट पॅलेस्टाईनी आहे आणि येमेनमध्ये हुती हा गट आहे. या सर्व गटांवर बंदी आणणे किंवा त्यांचा शस्त्र पुरवठा पूर्णपणे थांबवणे. क्षेपणास्त्र मर्यादा, जसे की बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या पल्ल्यावर आणि संख्येवर कडक मर्यादा आणणे. केवळ संरक्षणासाठीच वापर करणे. आता जे काही मिसाईल आहेत इराणकडे त्याचा वापर फक्त संरक्षणासाठी करणे, एखाद्या देशावर हल्ल्यासाठी न करणे. 10वा मुद्दा आहे जी हर्मोजची समुद्रधुनी आहे. आंतरराष्ट्रीय जहाजांच्या वाहतुकीसाठी हर्मुजची समुद्रधुनी पूर्णपणे खुली आणि सुरक्षित ठेवण्याची हमी देणे. 10वा मुद्दा झाला. 11वा मुद्दा आहे प्रादेशिक शांतता. इस्रायल किंवा शेजारील अखाती देशांवर हल्ला न करण्याचा किंवा त्यांना न घाबरण्याचा औपचारिक करार करणे, जसे की इराणने दुबईवरती हल्ला केला होता. तर अशा प्रकारचे शेजारील देशावर हल्ले न करणे हा 11वा मुद्दा सांगतो. त्यानंतर आर्थिक सवलती. आता या बदल्यात इराणला काय भेटणार अमेरिकेकडून, तर त्या बदल्यात काय आर्थिक सवलती आणि काही अमेरिकेची आश्वासने मिळणार. आता त्या संबंधी आहे 12वा पॉईंट. जे काही निर्बंध लावलेले आहेत इराणवरती ते निर्बंध हटवण्याशी संबंधी. इराणवर लावलेले सर्व अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंध मागे घेणे, जसे की इराणकडून जे काय ऑइल आहे ते ऑइल वरती निर्बंध लावले होते ते मागे घेतले जातील. नागरी अनुमदत. केवळ वीज निर्मितीसाठी देखरेखीखालील पूर्ण प्रकल्प उभारण्यास अमेरिकेने तांत्रिक मदत करणे. जसं की इराणनं कंपन्सेशन मागितलं होतं, भरपाई. तर त्या बदल्यात अमेरिका काय देत आहे, तर इन्व्हेस्टमेंट करणार इराणमध्ये अणुप्रकल्प उभारण्यासाठी, फक्त केवळ वीज निर्मितीसाठी. त्यानंतर स्नॅपबॅक रद्द करणे, पुन्हा निर्बंध लादण्याची स्वयंचलित प्रक्रिया रद्द करणे. आर्थिक एकत्रीकरण, व्यापार संबंध सामान्य करणे आणि परदेशात गोठवलेली इराणची मालमत्ता मुक्त करणे. जी इराणची मालमत्ता अमेरिकेने गोठवली होती किंवा आपल्या ताब्यात घेतली होती ती मुक्त करणे. आता या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी 1 महिन्याचा तात्पुरता युद्धविराम पाळण्याचेही सुचवण्यात आले आहे. आता याचा फायदा काय,
तर जे काही क्रूड ऑइलचं प्राइस आपलं पेट्रोल डिझेल हे 101 पर्यंत गेलं होतं, $101 प्रति बॅरल. ते आता कमी होऊन किती $88 पर्यंत आला आहे. चार्ट पाहू शकता, त्याचा प्राइस कंटिन्यू कमी होत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.